त्यांचं झाल्याच्या नंतर बघूया. ही जी काही शस्त्र आणि हे सगळं हे सापडले, या सगळ्यांनी संतोष देशमुखांना मारलंय ना, त्याला कत्तीने मारलंय, फायटरने मारलंय, त्याच्या डोळ्यावर इकडं इकडं. हा, फायटर म्हणजे ते फार डेंजर असतं म्हणतात. ते फायटर काय आहे आपल्याला माहित नाही, पण फायटरने कत्तीने मारलंय. रॉडने 41 इंचाचा आहे ना तो, 41 इंच. परत करदोडा, स्वतःचा करदोडा तोडून बांधलाय आणि त्या करदोड्याला पकडून मारला असेल ना असं. म्हणजे ते लांबच्या लांब हत्यार आहे. काय एवढ्या हाताने मारायची गरज काय होती? त्याच्या डोक्यात एकच ठोका टाकायचा, मारून टाकायचा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला? मला कोण दाखवणार? तुम्हाला सांगितलं लोकांनी? नाही नाही, मला लोकांनी सांगितलं. हे मी सभागृहात बोललेलो, याचं व्हिडिओ चित्रीकरण झालेलं. आज कोर्टापुढे सादर केलं यासाठी. मी कधी सांगितलंय हे? आमचे पण काही लोक, खाली लोक आहेत ना, की यांनी मारलेलं आहे, त्यांनी मी थोडं पेतोय, नरड कोरडं पडतंय म्हणून प्यावं लागतं. तुम्ही घ्या. पण मग या सगळ्यांना तुम्ही म्हणता की इतक्या निर्घृणपणे ही हत्या केली, या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे असं म्हणता तुम्ही? 100% फाशीवर गेले पाहिजे. फाशीवर गेले पाहिजेत, ह्यांची जामीन नाही झाली पाहिजे आणि ह्यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. प्रश्न आहे, परळीतल्या राखेचे चटके आणखीन किती दिवस बसणार आहेत? परळीतल्या या राखेचे चटके किती दिवस बसणार आहेत? का फटका बसणार आहे कुणाला? हे आता जर आका अंदर गेले तर हे लवकरच बंद होईल असं मला वाटतं. आका जे आतमध्ये गेलेले आहे ते आताच राहिले तर बरं होईल. नाहीतर हे काही दिवसात महाराष्ट्रात येते वैष्णव का काय ते तसला होऊ नये बाबा. हे कोणता गुंड आहे तिकडं? बिष्णोई सारखंच होईल हो काही दिवसांनी. बिष्णोईचा भाऊ होऊ नये वाल्मिकांना आमचं. नाही पण सर आता त्याचं प्रकरण समोर आलं, इतक्या दिवसापासून त्या काही त्याचे प्रकरण आम्ही समोर येत असतील, मात्र तिथल्या लोकप्रतिनिधींना माहिती नव्हतं का आतापर्यंत हे प्रकरण समोर आलं म्हणूनच त्याच्यावर चर्चा होते. इतके वर्ष तुम्ही इथं आहेत, मग तुम्हाला प्रश्न विचारतोय, इतके वर्ष त्या ठिकाणी अशा घटना घडतायत, मग लोकप्रतिनिधी शांत काय? हे बघा, शांत कोणी नव्हतं आतापर्यंत. जे होत होतं ते त्यांच्या मतदारसंघापुरतं होतं. मतदारसंघाच्या बाहेर त्यांचं लाभक्षेत्र गेलं नव्हतं किंवा कार्यक्षेत्र वाढलं नव्हतं. आता कार्यबाहुल्य तिथलं संपल्यामुळं यांचं कार्यबाहुल्य भलतीकडेच वाढायला लागलं. तुम्हाला परळीपुरतं सहन केलं, आता सगळ्या मतदारसंघात कोण सहन करेल तुमचं? तुम्ही काय बाप झाले काय जिल्ह्याचे बिन सगळ्या ह्याचे? कुणीकडे बी निघाले तुम्ही काही बी करायला? या लेकराला मारलंय कसं बघा ना, हे हत्यारन हे नाव.